सुतार आलाय बॉलिंगसाठी. पहिले षटक. त्यानंतर आमचे सहयोगी सकाराम पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करणार आहोत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. तिथे पहिला चेंडू टाकण्यासाठी संतोष सुतार बॉलिंगसाठी आलाय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला स्ट्रोक केलाय श्याम कोटकरनं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लगेच 2 धावा चोरल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिडॉनच्या वरून एक चांगला फटका होता श्यामचा. 2 रन आपलं खातं उघडलं आणि संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. शिरवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली 40+ असा सामना तुम्ही पाहताय. पहिला उद्घाटनी सामना टॉस इथे जिंकला शिरवणे टीमनं. प्रथम गोलंदाजी करतायत. दुसरा बॉल ऑफ ड्राईव्ह. चांगल्या पद्धतीने कार्पेटच्या सारे चेंडूला पुश एकदम दिशा दिलेली आहे. थोडीशी पंबलिंग झाली आणि त्याचा फायदा जरूर या दोन्ही फलंदाजांना उचललाय. श्याम आणि नितीन पाटील 2 धावा ते मिळताना दिसत आहेत श्यामला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे. स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओव्हर नंबर 1 मध्ये संतोष सुतारला 5 रन केला बॉलिंगसाठी. आणखीन एक फटका परंतु मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय संतोष सुतारनं. खूप चांगली फिल्डिंग. बॉडी बॅलन्स थोडंसं तुटलं होतं तरी सुद्धा बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवल्याने बॉल अडवलाय. ही चांगली बाब आहे शिरवणे टीमसाठी. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ संपला. 10 बागे. स्कोर बोर्ड होती 4. यावेळेस फटका फारसा कनेक्ट झाला नाही आहे. दिशा दिली कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव ती मिळताना दिसेल श्यामला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 5. चला जोगाव 40+ संघाचे सर्वच खेळाडूंना मी विनंती करेन की आपण स्टेजवरती यायचं आहे. जोगाव 40+ संघाचे सर्वच खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ही नम्रतेची विनंती आहे. 4 बॉलचा खेळ संपला. धावा घेत 5. आता स्ट्राईकला नितीन पाटील आहेत. चला घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल आली आणि नितीनच्या माध्यमातून स्वतःचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 6 रन. फारशा धावा नाही आहेत. बघायला गेलं तर म्हणजे चांगलं सिमेंट ठेवलंय हे षटक संतोष सुतारनं. 5 बॉलमध्ये धावा आहेत फक्त 5-6. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस शॉर्ट बॉल हुक केला बॉलला. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे आणखीन एक नितीनला सिंगल मिळताना दिसेल. आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ऐरोली 40+ बिनगडीबाज 7. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेकडून एक सुमधुर संगीत.
झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये स्कोरमुळे त्यात धावा लागल्यात. बिनगडीबाज 6, चंद्रकांत 7 आलाय, माफ करा, 7 रन झालेत. चांगलं इकॉनॉमिकल षटक संतोष सुधारचं राहिलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये चंद्रकांत आलाय बॉलिंगसाठी आणि समोर आहे श्याम खोडकर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आल्यात. पहिला बॉल अगदी थ्रू द कव्हर केल्याचा प्रयत्न, मिड ऑफला काय फिल्डिंग आहे, खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल आता बाद. पहिला धक्का चंद्रकांतनं दिलाय, अगदी सॉफ्ट डिसमिसल, खूप चांगला झेल मिड ऑफच्या दरम्यान आणि ते फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली 40+ या टीमला. फक्त 5 धावांचं योगदान देत असताना परतलाय श्याम खोडकर. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी बाद, टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7 रन. की आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाणी प्रोव्हाइड करायचं आहे, पाणी न्यायचं आहे. समीर आला बॅटिंगसाठी. पहिला धक्का दिला चंद्रकांतनं. पहिल्याच बॉलवरती खूप चांगला झेल, अगदी कठीण झेल सोपा केला आणि मिड ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये तो झेल टिपण्यात आलाय. महत्वाची विकेट चंद्रकांतनं प्राप्त केली, कारण श्याम खोडकर असा खेळाडू आहे, हार्ड हिटर फलंदाज. बॅकफुटला जात असताना एक थ्रू द कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक चांगला फटका सजवला आहे आणि समीरनं पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार, या स्पर्धेतला पहिला चौकार येतोय समीरच्या बॅटमधून. 4 रन आपलं खातं उघडलंय आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत पाहिलं तर 11. शॉर्ट बॉल होता चंद्रकांतचा, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, स्वतःला रूम बनवलं आणि पॉइंट आणि कव्हरच्या भरून एक चांगला स्ट्रोक आपल्याला समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकार आलाय आणि या चौकारानं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 11. 1.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. ऐरोली टीमची धावसंख्या आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 11. चंद्रकांत पुढचाच बॉल घेऊन समीरसाठी. ओहो, हा बॉल चांगला आहे, लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनला तो आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. लेन बॉलचा वापर केला या बॉलवरती चंद्रकांतनं, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. ओव्हर पिच फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. या स्पर्धेतला पहिला षटकार मारण्याचा मान मिळाला आहे समीरला. तो त्या दरम्यान आमचे समाजसेवक सन्माननीय श्री वैभव भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण या जोगा 40+ स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत. ओहो, इनटू द ब्लॉक हॉल, चांगली गोलंदाजी आहे, चांगलं कमबॅक. अगदी ब्लॉक केलं होतं समीरला, तरीसुद्धा 1 धाव ते मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आतापर्यंत 18. समीर आल्या आल्या घातक फलंदाजी करतोय, आक्रमण करायला सुरू केलंय. पहिल्या बॉलवरती चौकारानं खातं उघडलं, त्यानंतर षटकार ठोकला. आता समोर आहे नितीन बॅटिंगसाठी. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोडून काढलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, डीप करून क्षेत्ररक्षक येतोय. सचिन फेकी केली जाईल, तोपर्यंत 1 धाव ते मिळताना दिसेल नितीनला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावा, 19. 2 षटकांचा खेळ संपला, 2 षटकामध्ये धावा आहेत, 1 गडी बाद 19. पहिल्या ओव्हरमध्ये 7. या ओव्हरमध्ये चंद्रकांतने 1 विकेट जरूर घेतलाय, परंतु 12 धावा सुद्धा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला, धावा आहेत
एक गडी बाद. 19 ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. आणि मैदानामध्ये न्या. मी आयोजन कमिटीला विनंती करतो की आपण पाणी मैदानामध्ये पोहोचवायचं आहे. चला मी विजय भगत यांना विनंती करेन की समाजसेवक आमचे सन्माननीय श्री वैभव भोईर इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सत्कार या ठिकाणी विजय भगत यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आहेत सन्माननीय श्री वैभव भोईर यांचा सन्मान या ठिकाणी या मंचावरती विजय भगत यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. चला बॅक टू द क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऐरोली 40+ टीमची धावसंख्या आहे. एक गडी बाद 19 धावा. श्यामनं 5 धावांचं योगदान दिलं, तो झेल देऊन परतलाय. नितीननं आतापर्यंत 3 रनची खेळी मात्र साकारलेली आहे आणि समीरनं 4 बॉलमध्ये धावा बनवले 11. आक्रमक फलंदाजी आहे. एक चौकार एक षटकार त्यानं ठोकलाय. 2 षटकं संपली. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी आलाय संतोष राकेश. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी समोर आहे नितीन पाटील. षटक क्रमांक 3 राकेश हातामध्ये बॉल सोपवलाय. पहिलाच बॉल स्विंग केलाय. स्विंग इन मिस. पहिलाच बॉल बीट केलाय नितीनला राकेशनं. लेफ्ट आर्म सीमर आहे. हा बॉल ओव्हर पिच क्रीजमध्ये टाकला. हा बॉल सुद्धा जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्यानं 2 चेंडू निर्धाव टाकलेत राकेशनं. खूप चांगली ॲक्शन नाही. लेफ्ट आर्म सीमर आहे. रनअप कमी आहे परंतु चांगले लेनची गोलंदाजी करतोय सध्या तरी. ओहो हलक्या त्यानं केलेला आहे. हवेमध्ये आहे बॉल. गॅपमधून बॉल आता चाललाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफकडे आला परंतु फायदा नाही आहे. त्याच्या अवाक्याबाहेरने बॉल त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे नितीनच्या बॅटमधून येतोय. या श्रद्धांजली चषकाचा चौकार. का अगदी सॉफ्ट हँडेडने फटका खेळला होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नव्हतो तिथे 4 धाबा वसूल केल्यात. 23 धाबा. लेग स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. हा सुद्धा बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. राकेशचं कौतुक व्हायला पाहिजे. टप्पा पिचिंग झाल्यानंतर मात्र बॉल टर्न अँड बाउन्स होतोय आणि हीच तर खासियत आहे राकेशची. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पूल केलाय. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी पंबलिंग होते. त्याचा फायदा जरूर उठवलाय आणि 2 धावा ते मिळत आहेत. 2 धावा ते मिळत आहेत नितीनला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे. स्कोअर बोर्ड आतापर्यंत एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना या षटकातला शेवटचा बॉल राकेश यांचा नितीनसाठी. ओव्हर पिच. हा बॉल सुद्धा पहा अगदी फ्लाईट दिली होती. टर्न अँड बाउन्स बीट करून चला नितीनला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ऐरोली 40+. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक गडी बाद 25 धाबा.
तर या स्पर्धेतून सन्माननीय श्री माजी नगरसेवक प्रभाकर भोई साहेब इथे रजा घेतात. साहेब तुम्ही आलात आणि खरोखर ज्या स्पर्धेची शोभा अगुणित झालेली आहे. तर झोगा 40+ वतीनं तुमचं मनपूर्वक आभार. बॉलर नेम सचिन आलाय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. सचिन पहिलाच बॉल ओव्हर पिच उडवलाय, चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे आणि स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार इथे समीरच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 29. आवाज आलेत. 29 ऑन बोर्ड. ओव्हर पिच बॉल पंचांकडे अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील आहे परंतु पिंट्या कुंभार याचं कौतुक व्हायला पाहिजे. बॅटला कुठेतरी भ्रच झाला बॉल, त्यामुळे कुठलाही निर्णय नाही या पंचांचा. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 29. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सचिन बॉलिंग मार्क वरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही टीम सारसोली आणि बेलापूर. आमचा जर आवाज तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये ऐकायला मिळत असेल तर नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी तयार राहायचं आहे. सारसोली 40+ विरुद्ध बेलापूर 11 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचं आहे व्यासपीठावरती. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 31 धावा. यावेळेस बॉल ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप मधून अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. चौकार येतोय समीरच्या बॅट मधून. एक क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 35. आणि आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था आमचे मित्र चंद्रकांत जाधव, चंदू जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यांचंही मी या झोगा 40+च्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बॅकफुटला जात असताना एक कट करण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल बने टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 36 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 36. चौथं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. त्यानंतर राकेशनं चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. ओहो फटका चांगला. बॉल हवेत आहे. टायमिंग काय झुललंय बघूया. टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल करतोय हवाई सफर. इथं येतोय नितीन पाटीलच्या बॅटमधून एक बिग हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. आणि अशा पद्धतीनं षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ऐरोली टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 42 धावा. 42 ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या सचिननं. एकही विकेट त्याला प्राप्त झाली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 7 संतोषनं केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 चंद्रकांतनं दिल्या. तिथेही विकेट आली. 1 विकेट आली. त्यानंतर राकेशनं 6 धावा खर्च केल्या. राकेशचं षटक अगदी महत्त्वाचं ठरलं. इकॉनॉमिकल षटक परंतु सचिननं खूपच खर्च केले. धावा 17. आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय. बॉलर नेम संजय. संजय ना. संजय आलाय बॉलिंगसाठी लास्ट ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. आणि समोर आहे समीर, एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार. षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला सध्या तरी मिळते. चांगला खेळ साकारलाय समीरनं. फुलटोस बॉल आणि अशी गोलंदाजी तुम्ही समीरला करू शकत नाहीये. बॉलला उडवला अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल सीमारेषा पार येतोय समीरच्या बॅटमधून. षटकार.
चला अंपायरचा डिसिजन आता डिक्लेअर झोन मध्ये आहे. बॉल चला एकच धाव ग्राह्य धरली जाईल. चला एकच धाव म्हणजेच टोटल किती धाव 43 धावा झालेत. एकच धाव अंपायरचा डिसिजन आलाय. थांबा, दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघांना रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. DRS तुम्हाला वापरता येणार नाही आहे. ऑनफिल्डनं काहीतरी म्हणजे ऑनफिल्डचा जर डिसिजन आला, त्यांना जर शंका झाली तर तेच रिव्ह्यू घेऊ शकतात. चला रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे, सामना सुरू करायचा आहे. यानंतर मात्र तुम्हाला बीमर चेक करण्यासाठी फक्त रिव्ह्यू सिस्टीम आहे. लोबर फुलटोस बॉल, फटका चांगला आहे समीरचा, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, फिल्डिंग चांगली होते, फेकी होईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळताना दिसतात पुन्हा एकदा समीरला. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 45-45. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो, फटका चांगला आहे, लाजवाब टायमिंग आहे, टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. लॉंग ऑनच्या भरून बॉल सीमारेषा पार, समीरनं ठोकलाय एक उत्तुंग षटकार. 51 धावा झालेत. काय फटकेबाजी आहे. 31 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे समीरनं. चला नितीन एतवार भुईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नितीन भुईर, आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठाशी संपर्क करा. चांगले टायपिंग आहे. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला एक स्पष्ट उत्तर दिलंय सहाऱ्यांचं. आणखीन एक लॉंग ऑफला, डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे संतोष सुतार. जजमेंट चांगला आहे आणि खूप चांगला झेल पकडला संतोष सुतारनं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फलंदाज जो विकेट पाहिजे होता ती विकेट आता प्राप्त केली संजयनं. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. 31 धावांची खेळी मात्र साकारली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत, त्यामुळे सारसोली टीम इथं उपस्थित झालेला आहे. तर बेलापूर 11 टीम, आपला कॅप्टन किंबहुना एखादा प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे रिपोर्टिंगसाठी यायचं आहे. आणि 1 इनिंग झाल्यानंतर या मॅचचा कंपल्सरी टॉस संपन्न केला जाईल, लक्षात घ्या. बेलापूर टीम खास राजेश आलाय. खरं तर आता हे नितीनचेच बंधू आहेत ना, नितीन पाटील जो खेळतो मैदानामध्ये त्यांचे जे बंधू आहेत राजेश पाटील. इंडेट नंबर 4 मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओहो, हा बॉल चांगला आहे. आम बॉलचा वापर केला या बॉलवरती संजयनं. टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं आता कमबॅक हलकंसं होतंय संजयचा. शेवटचा बॉल या इनिंगचा. टीमची धावसंख्या 51, 2 गडी बाद. शॉर्ट बॉल हॅमर्ड केला, बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना राजेशच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय एक मच निडेड चौकार. आणि या चौकारानं पहिला डाव इथे संपलाय. आणि पहिला डाव संपत असताना ऐरोली टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 55, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि विजयासाठी कराच्या शिरवणे 40+ टीमला 56 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 56 टू विन. तर जाऊया आपण टॉसकडे.
तिथे बेलापूर टीमसुद्धा उपस्थित झालेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सरसोली 40+ विरुद्ध बेलापूर 11 40+. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करून घ्यायचं आहे. तोपर्यंत ऐकूया 56 धावांचं लक्ष आणि या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड डावमध्ये कशा पद्धतीने करणार आहे ते सांगण्यापूर्वी आपण जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. बेगिन तयारी कर गो भानू. झालेले आहे टॉससाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच टॉससाठी आहे. बेलापूर टीम आपण या कारण कपिल पाटील इथे उपस्थित आहे सारसुले टीमचे कॅप्टन आणि कंपल्सरी टॉस इथे संपन्न केला जाईल. 1 मिनिटामध्ये जर आला नाही तर बघा लवकरात लवकर या कारण मिड इनिंग नंतर टॉस संपन्न करतो नेक्स्ट मॅचचा. त्यामुळे बेलापूर टीम आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे कारण सारसुले टीमचा कॅप्टन कपिल पाटील इथे उपस्थित आहे. T26 में अब टीम इंडिया वैभव भोईर आणि दर्शन भोईर जे समाजसेवक आहेत या दोघांच्याच उपस्थितीमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करणार आहोत दोन्ही टीमच्या दरम्यान. आता आपण टॉस करणार आहोत. अंपायर मॅचचा बॉल तुमच्याकडे आहे का? यस दिलाय ना. नवीन बॉल आहे का? नवीन बॉल आहे. टॉस आता मी करतोय. बेलापूर 40+ त्यांच्या अगेन्स्ट सारसोळे 40+ या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जातोय आणि कॉल आहे हेड परंतु टेल आला. टॉस जिंकलेला आहे सारसोळे 40+ टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकला. आता आपला निर्णय काय असणार आहे? आता निर्णय लगेच सांगू शकत नाही. 2 मिनिटात पोरं येतात. 2 मिनिटात लगेच सांगतोय. 40+चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि किंबहुना 40+च्या क्रिकेटमध्ये आपण क्रिस्टल आर्ट्स या ट्रॉफ्या पाहत नाही परंतु या स्पर्धेच्या अनुषंगाने श्रद्धांजली चषक आपण पाहता. या स्पर्धेच्या अनुषंगाने हे आयोजन आणि या स्पर्धेविषयी आपण काय बोलाल? पहिलं म्हणजे मी खरोखर भावपूर्ण श्रद्धांजली बोलेल माझ्या कॅप्टनला कारण तो माझा जीवलग होता आणि तो हरवला. हे मोठं मला दुःख आहे आणि आज त्याचे फोटो बघूनच मन हरवते. आणि मैदानाची तुम्ही सांगाल तर मैदान एवढं सुंदर केलं आहे की मी इथं नाईट मॅच 50,000ची नाईट जिंकली होती. त्या वेळेस मी एका ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद केले होते आणि इथला मी गोलंदाज म्हणून एक हे घेतलं होतं, बक्षीस घेतलं होतं. तेव्हापासून तर आजपर्यंत या मैदानाची कधी वावा होतोय माझ्यासमोर आणि असाच हा मैदान तेव्हापासून तर आजपर्यंत सजलेला जातोय. त्याबद्दल हे सगळे 40+ खेळाडू असो तरुण असो सगळे एकजुटीने मेहनत करतात आणि हे मैदान सजवतात. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद.
विश ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असलेले होते सारसोळी 40+ टीमचे कर्णधार, त्यांच्याशी आपण चर्चा साधत होतो. चला शिरवणी टीम आपला 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. शिरवणी टीम 56 धाबांचं लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे शिरवणी 40+ या टीमला. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल झालेली आहे, नावं नाही आहेत आमच्याकडे. कैलासचा पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीने टाकला, फिंगर्स रोज केले होते बॉलवरती, कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं बळून घेतलं आणि बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. नावं नाही आहेत लक्षात घ्या. दुसरा बॉल सुद्धा ओव्हर पिच होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा फसला मी. आणि नितीन भोर यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्षाचं स्वागत. जोगाव 40+ टीमच्या वतीनं नितीन भोर यांचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर जतीन भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा सत्कार करायचा आहे. बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय, संधी प्राप्त केली होती कैलासनं, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करता आलं नाही आहे. झेल सोडल्यानंतर सिंगलनं आपलं खातं उघडलंय चंद्रकांतनं आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्येचा श्री गणेश झालाय. 3 बॉल नंतर स्कोर बोर्डवरती रन आहेत 1. चला नितीन भोर यांचा शुभ सत्कार इथे केला जाईल. जतीन भगत यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होईल. दोन धावा इथे येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 3. पहिलं षटक सुरू असताना ओहो कॅच इटचा कॉल आहे, बॉल हवेत, मिसटायमिंग आहे. मिड ऑफ आता बॉलच्या खाली अगदी सोपा झेल होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज सांगत होती ज्यावेळी चेंडू हवेमध्ये होता तो हलत होता आणि त्याच्यावरूनच स्पष्ट दिसत होते की हा झेल नक्कीच कंप्लीट होणार नाही आहे असं वाटत होतं, परंतु तसंच झालं आणि झेल सोडल्यानंतर सिंगल कंप्लीट झाले सचिनच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 4. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे कारण लक्ष मोठं आहे 56 धाबांचं, त्यामुळे आक्रमणच करावा लागेल. ओहो हो करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, पण ते पिंट्या कुंभार जे अंपायर आहेत त्यांच्याकडून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय व्हाईट बॉलचा. अच्छा अंपायरने सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे. रोशन कुंभार ह्याच गावाचे आहेत आणि त्यांच्या जोडीला कोपरी गावाचे संदीप ठाकूर स्कोअर लेगला पंचांची भूमिका पार पाडतायत, त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. ओहो पुन्हा एकदा बीट केलाय, चांगली गोलंदाजी आहे, गती कमी आहे कैलासकडे परंतु सातत्याने योग्य टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. षटकाची होती समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आहे, स्कोअर बोर्ड आतापर्यंत 5 रन, बिनगडी बाद 5. नवनाथ आला बॉलिंगसाठी, ओव्हर नंबर
दुसरं षटक टाकण्यासाठी नवनाथ बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, खूप चांगला झेल तिथे विकेट किपरच्या माध्यमातून श्याम कोटकरच्या माध्यमातून टिपण्यात आला आणि फलंदाज सचिन आउट होतोय. पहिला धक्का शिरवणे टीमला लागलाय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते आतापर्यंत एक गडी बाद 6, 56 करायचे आहेत. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. लक्ष मोठं होतं, 11.2च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु धावा अखेर स्कोर बुडते आतापर्यंत जर पाहिलं तर 6. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता आतिश, खूप चांगल्या शरीरयष्टीचा हा फलंदाज आहे आणि आतिशकडे आता क्षमता आहे. आतिशकडे अपेक्षा असतील आपल्या टीमच्या, कारण धावा भरपूर पाहिजे. अजूनही 50 धावा दूर आहेत बीजापासून शिरवणे टीमच्या. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी कैलासने केली, फक्त 5 धावा दिल्यात, परंतु नवनाथनं पहिला ब्रेक थ्रू दिलाय. नवनाथ पुढचा बॉल घेऊन आतिशसाठी. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरचा, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल आतिशला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आतिशनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बुडते आत्तापर्यंत 7. सिंगल डबलचाच खेळ सध्या सुरू आहे. संत गतीने सुरुवात सध्या तरी शिरवणे टीमची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गती काढली होती या बॉलवरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या कडेला लागलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल फलंदाज चंद्रकांतला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते आतापर्यंत 8 रन. 8 धावा झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. नवनाथनं सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली कैलासच्या पावलावरती पाऊल ठेवून, कारण कैलासनं फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा गती काढली, खूप चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु फिल्डिंग चांगली होती तिथे. नितीन पाटील होते डीपमध्ये मिड विकेटच्या दरम्यान. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत आतिशला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते आतापर्यंत 10 रन. शेवटचा एक बॉल शिल्लक, म्हणजे 11 बॉलचा सध्या खेळ संपलाय. धावा अखेर 10, गडी बाद झालाय 1. अजूनही 46 धावांची गरज आहे. 19 बॉल आणि 46 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. ओहो, पुन्हा एकदा रॉंग वन टाकलाय. चांगली गोलंदाजी आहे, दिशेवरती नियंत्रण, योग्य टप्पा आणि फिंगर्स रोल्स करत असताना बॉल आतमध्ये आणलाय नवनाथनं. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये सुद्धा नवनाथनं 5च धावा खर्च केल्या, परंतु कैलासपेक्षा सुंदर गोलंदाजी केली. त्याचं कारण आहे नवनाथने 1 विकेट घेतलाय. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10, म्हणजे आता 18 बॉल येणारे शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही धावा करत आहेत 46. 18 बॉल 46 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. ओव्हर नंबर 3 मध्ये राजेश बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. 18 बॉल 18 बॉलमध्ये अजूनही 46 करायचे अखेर. सामना थोडासा आता कठीण वाटतंय, कारण अजूनही या मॅचमध्ये एकही चौकार आला नाही आहे शिरवणे टीमकडून.
ओहो पहिलाच बॉल ओव्हर पिच उडवलाय, चांगला फटका, चांगलं टायमिंग आहे आणि बॉल करतोय टाटा बाय बाय करत, बॉल सीमा रेषा पार येतोय खणखणी षटकार. चांगलं टायमिंग, चंद्रकांतच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अशीच फटकेबाजी करावी लागेल तरच सामना जिंकू शकतो शिरवणे टीम. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आतापर्यंत 16. दुसरा बॉल फुलर लाईनचा ड्राईव्ह केला डीप मध्ये, हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कारण खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. शिरवणे टीमचं चांगली फटकेबाजी चंद्रकांत यांची. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट आणि बॉलला पाठवला अगदी काल्या पडद्याच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे. अरे बाबा ओव्हर पिच बॉल, खराब गोलंदाजी सध्या तरी राजेश पाटीलची राहिली. सातत्यानं तिन्ही चेंडू ओव्हर पिच टाकले होते आणि तिन्ही चेंडूवरती आता खरपूस समाचार घेतला चंद्रकांतनं. या स्पर्धेमध्ये मगाशी सुनील लांबोरनं खूप चांगला उल्लेख केला की पहिल्यांदाच माझ्या तरी इतिहासामध्ये 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या ज्या क्रिस्टल ग्लासपासून बनवण्यात आलेल्या आहेत, सुबक, रेखीव आणि आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खास करून पहिल्यांदाच या 40+ क्रिकेटच्या दुनियेमध्ये घडलं जाते की उत्कृष्ट या स्पर्धेतला फलंदाज ठरेल, गोलंदाज ठरेल आणि क्षेत्ररक्षक ठरेल त्या प्रत्येक खेळाडूला मात्र एक एअर कूलर या ठिकाणी देण्यात येईल. हे पहिल्यांदाच 40+ क्रिकेटमध्ये घडतंय. फुलटॉस बॉल, हा बॉल सुद्धा पाठवला आता मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डिंग चांगली होते, बॉल तर अडवलाय. चांगली फिल्डिंग, आपल्या टीमसाठी धावा वाचवलेले आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत चंद्रकांतला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड ते 28. म्हणजे आता धावा पाहिजे अजूनही 28 धावांची गरज आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज, मगाशी मी ट्रॉफीचा उल्लेख करत होतो. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आमचे मित्र स्वर्गीय विनोद भोईर यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या ठेवण्यात आलेल्या आहे. एक चांगला फटका सजवला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप कव्हरला एक चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसेल आणि स्वर्गीय विनोद भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा करण भोईर यांच्याकडून त्या ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप म्हणून केलेल्या आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि चला 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये राजेशनं 20 धावा खर्च केल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड ते 30. म्हणजे आता 12 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे, सामना आता जवळ आणलाय. त्याचं कारण आहे चंद्रकांतनं केलेली षटकार चौकारांची आतिषबाजी. चांगली बॅटिंग करतोय जोपर्यंत चंद्रकांत आहे तोपर्यंत मॅच ऑन. टीमची धावसंख्या 30. आता 12 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. चला थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे आणि बॉलरचं नाव सांगा. विकास, ओव्हर नंबर 4 मध्ये विकास. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूसाठी मात्र इयर कूलर ठेवण्यात आलेला आहे.
12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा. आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक आकर्षण आहे, जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर राहील त्या खेळाडूला मात्र 32 इंची LED दिली जाईल. बॅटला ब्रश होऊन बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, म्हणजे आता 11 बॉलमध्ये अजूनही 25 करायचे आहेत. अकरा बॉल आणि 11 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. विकास पहिल्या बॉलवरती सिंगल. आतिशला काय करावं लागेल तर आतिशला आता एकच धाव करावी लागेल आणि तिथून स्ट्राईकवरती आता चंद्रकांतला आणावं लागेल, कारण चंद्रकांतनं आतापर्यंत 22 धावांची खेळी साकारली. बॅकफुटला जाऊन फक्त थ्रू द कव्हर एक चांगला फटका, चांगला पंच आहे. एक्स्ट्रा कव्हरला अगदी गॅप आहे, भरपूर गॅप आहे आणि गॅप शोधली आतिशने आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार आतिशच्या बॅटमधून. म्हणजे अजूनही 21 ची गरज आहे. 10 बॉल आणि 21 धावांची गरज. नेक्स्ट मॅचमध्ये सारसोले टीमने टॉस जिंकलाय. बेलापूर 11 या टीमच्या विरोधामध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सारसोले टीम आपल्याला तयार राहायचं आहे. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 21 धावा. सामना आता जवळजवळ दृष्टीक्षेपात आलाय शिरवणे टीमच्या. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि त्याच दरम्यान आमचे मित्र यतीन भोर यांचं आगमन झालंय. त्यांचंही जोगा 40+ संघाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतोय. सुस्वागतम यतीन, वेलकम. आमचे पिच क्युरेटर आणि यावेळेस फटका चांगला. फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळते अर्धा डझन. आतिशच्या बॅटमधून येतोय हा मोठा हिट. बॉल सीमारेषा पार, षटकार. चला आमचे पिच क्युरेटर आज नवी मुंबईच्या पलीकडे ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पिच बनवण्यात येते असे सुप्रसिद्ध असे पिच क्युरेटर आमचे मित्र यतीन भोर यांचा सन्मान होईल. आणि तो सन्मान विजय भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यतीन भोर यांना शुभ सत्कारानं सन्मानित करावं. चला टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड आतापर्यंत 41, म्हणजे अजूनही 14 करायचे आहेत. 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. ओहो चांगला फटका आहे डीप मध्ये. मिड ऑनला चांगली फिल्डिंग आहे, फक्त एकच धाव मिळेल. षटकाची होती समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 42 धावा आहेत. म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 14 धावा. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. सामना कट टू कट आहे, रोमहर्षक झालाय आणि पहिला सामना असा होणं म्हणजेच आनंदाची एकदम गोड बातमी सर्व प्रेक्षकांना. यतीन भोर यांचं आगमन आणि नुकतंच काही दिवसानंतरच यतीन भोर आणि वैभव भोर यांच्या माध्यमातून एक मोठी नाईटची स्पर्धा याच क्रीडांगणावरती आपल्या भेटीसाठी येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 19, 20, 21 आणि 22 या तारखेला मात्र समाजसेवक वैभव भोईर आणि यतीन भोर यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावावरती ती स्पर्धा अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्या भेटीसाठी येते. हेच ते गावदेवी क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती ती स्पर्धा रंगताना दिसेल. अगदी प्रचंड गर्दी असते त्या स्पर्धेला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 14 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हरमध्ये श्याम आलाय. श्याम आणि समोर आतिश धडाकेबाज फलंदाज. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर. पिंट्या कुंभार आता वळाले आहेत आमच्याकडे. येस, आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
म्हणजे हा बॉल श्यामला परत टाकावा लागेल. 5 बॉलमध्ये अजूनही 13 करायचे. 6 बॉलमध्ये अजूनही 13 करायचे. 6 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता. सामना आता सोपा झालाय शिरवणे टीमसाठी, कारण दोन्ही सेट बॅट्समन मैदानामध्ये खेळत आहेत. आणि त्याच दरम्यान प्रदीप पाटील यांचं आगमन झालं, त्यांचा करूया हार्दिक स्वागत. ओहो फटका चांगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, काय फायदा नाहीये कारण चेंडूनं भरपूर उचली घेतलेली आहे आणि राजेश पाटीलच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे अतिशय बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. या 4 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 47, म्हणजे आता 4 बॉलमध्ये अजूनही 9 करायचे आहेत. 4 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता. काय फटकेबाजी होती. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धाबा झाल्या होत्या शिरवण्या टीमच्या, आणि असं वाटत होते की हा सामना ऐरोली टीम घेऊन जाईल. 5 बॉल, माफ करा, 5 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. श्याम पोलर लेनचा पुन्हा एकदा बॉलला उडवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फायदा नाहीये. राजेश बॉल पर्यंत जाण्याचा त्यानं प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु चेंडूनं चांगली उचली घेतली आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अतिशय बॅटमधून. टीमची धावसंख्या आता 4 बॉलमध्ये करायचे आहेत 5 रन. सामना अगदी सोपा झालाय. आता पारडं जड झालाय शिरवणे टीमचं, परंतु इथूनही पलटवार होऊ शकतो ऐरोली टीमचं. त्यासाठी आता मीटिंग बोलवली गेली. लगातार 2 चौकार. आतिश सुद्धा आता आपल्या नाबाची दखल घ्यायला लावतोय. 24 या आकड्यावरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग आतिशनं साकारली, चंद्रकांतनं साकारली. आता 4 बॉलमध्ये 5 धाबांची आवश्यकता आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे, लक्षात घ्या. लोवर फुलटॉस बॉल ऑन साईडला छान वलवला. फ्लिक ऑफ द रिच मनगटी पटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे नितीन, फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी पलटणारी चंद्रकांत आउट. विकेटचं पतन झालंय. चंद्रकांत धावलाच नव्हता, त्यामुळे दुसऱ्या धाब्याला आता बाद होतोय. आणि नवीन फलंदाज आता संजय. 3 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 4 धाबा. 3 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी शिरवणे 40+ या टीमला. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू मालिकावीर राहील त्या खेळाडूला सुद्धा पहिल्यांदाच असं घडलं जातं जोगा 40+ टीमच्या वतीनं की 32 इंची LED त्या खेळाडू मात्र दिली जाईल. 3 बॉल 4. इथे ऑन ड्राईव्ह केला, मिडलला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट केला आहे. तोपर्यंत एकच धाव पूर्ण. आता नवीन बॅटर आलाय संजय. 2 बॉलमध्ये अजूनही 3 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथून जर विकेट आली तर पलटवार होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो ऐरोली टीमचं, कारण 2 चेंडू राहिलेत आणि 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी शिरवणे टीमला 3. यावेळेस फटका चांगला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाब वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? आणि तसं होताना दिसतोय. रनआउटची संधी आहे. फलंदाज आतिश काय धावणार नाहीये. विकेटचं पतन झालंय, म्हणजे आता 1 बॉल आणि 2 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना कुठे होता आता कुठे आलाय. कंपल्सरी चेस हा स्पर्धेतला नियम आहे, लक्षात घ्या. म्हणूनच आम्ही सातत्यानं सांगतो क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलतो आणि आता या मॅचनं रंग बदललाय. 4 बॉलमध्ये 5 धाबांची गरज होती. 3 बॉलमध्ये 4 धाबांची गरज होती. 2 बॉलमध्ये 3 धाबांची गरज होती. आता 1 बॉलमध्ये 2 धाबांची गरज आहे. याला म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. कधी रंग बनवेल तर कधी राजा बनवेल याचा नेम नाही आहे. क्रिकेट हा कधी झिरो तर कधी तुम्हाला हिरो बनवेल याचा नेम नाही आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये चाललाय. बॅटरचं नाव सांगा. जगदीश. 1 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. मी पाहिलेला अविस्मरणीय सामना हो असा आहे. सामना किती रंगलाय.
क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठले टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. एक बॉल 2 धाबांची आवश्यकता. बॉलर निघालाय. ओ बॉल निघाला असं वाटतंय आणि ते डॉट बॉलनं हा सामना मात्र जिंकलेला आहे. मी कौतुक करेन श्यामचं, कारण सुरुवातीला 2 चौकार खाले, त्यानंतर काय गोलंदाजी केली. टीम मीटिंग बोलवली आणि त्या टीम मीटिंगचा फायदा झाला ऐरोली टीमला आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. एका रननं ऐरोली टीमनं हा सामना जिंकला. वेल प्लेड, अभिनंदन आणि हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन शिरवणी टीम. तुमचंही कौतुक व्हायला पाहिजे, कारण तुम्हीही चांगला संघर्ष केला या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये. तुमचंही कौतुक. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया. प्लेअर ऑफ द मॅच वेल प्लेड, अभिनंदन टीम ऐरोली. राजेश पाटीलनं आता सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण राजेश पाटीलकडून चुका झाल्या. 2 चौकार त्याच्यावरून गेले आणि त्यानंतर मात्र असं वाटतं की माझ्यावरच खापर फोडेल हा संघ, असं वाटत होतं, परंतु हा सामना जिंकला आहे.